कुठली पातळी म्हणजे जी नरेंद्र मोदीजींनी गेल्या 12 वर्षामध्ये या देशाची राजकीय पातळी आणली त्याच्याबद्दल आपण बोलतोय का? ज्या पद्धतीनं सगळ्या पक्षांचे आमदार खासदार फोडणं हे अनैतिक राजकारण जे केलं गेलं, संविधानिक संस्थांचा संपूर्ण जो स्वातंत्र्य आहे ते हिरावून घेतलं, दहशतीखाली सगळ्या विरोधी पक्षाला ठेवणं, ज्या पद्धतीनं निवडणुका जिंकण्यासाठी कुठल्या तरी कुटील पद्धती वापरणं, निवडणूक आयोगाचा दुरुपयोग करणं, हे सगळे काही राजकीय शिष्टाचारामध्ये मोडणाऱ्या गोष्टी आहेत. आणि त्यामुळे ज्या पद्धतीनं या देशाच्या संविधानावरती त्यांनी आक्रमण केलेलं आहे ते देश हिताच्या विरोधातलं काम करतायत. आणि आजही या देशाची अर्थव्यवस्था असेल, विदेश नीती असेल, देशाची एकंदरच स्थिती असेल, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक, त्या सगळं यांच्या नेतृत्वाखाली कोलॅप्स झालेलं आहे. आणि आजच्या सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आज देश हित बाजूला ठेवून स्वहित आणि आपल्या मित्राचं हित सांभाळण्यासाठी देशाचं हित हे ते बर बर पूर्णपणे कुर्बान करतायत. बर आणि हे सचिनजी, संपूर्ण हे जगजाहीर हे आहे. तुम्ही आता म्हणताय ते गेल्या 12 वर्षामध्ये तुमच्या दृष्टीने या देशाच्या जी विरोधात काम राजकीय करतायत. संस्कृती झालेली आहे त्या दृष्टीने तुम्ही म्हणताय, पण राहुल गांधींनी स्वतः मोहब्बत की दुकान असं म्हणत भारत जोडो यात्रा केलेली होती आणि त्यानंतर त्यांनी अशा पद्धतीने उच्चार कुठेतरी करणं यामुळे त्यांच्यावरतीच, त्यांच्या अगदी निकटवर्तीयांवरनं किंवा त्यांच्या चाहत्यांकडनं सुद्धा टीका होते. त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? आज या देशात नाही, मला वाटत नाही या संदर्भात जी वस्तुस्थिती आहे ती हीच आहे की आज देशाची आर्थिक स्थिती संपूर्णपणे कोलमडलेली आहे. प्रचंड मोठं आर्थिक संकट या देशामध्ये आहे. ज्या पद्धतीनं 2 महिने हे प्रचार यात्रेमध्ये स्वतःला त्यांनी गुंतवून घेतलं, त्यावेळेला त्यांना आर्थिक संकट आठवलं नाही. जनतेला जे आवाहन करतायत की विदेश यात्रा करू नका, आज 60% जीडीपीचा भाग आहे सोन्याचा, परंतु त्याची खरेदी बंद करा, म्हणजे जनतेनं त्याचं देशहित सांभाळावं. आणि हे त्याने विदेश यात्रेला 5 दिवसासाठी निघून गेले. आणि आज ज्या पद्धतीनं ट्रम्प काय म्हणतात तुम्ही लक्षात घ्या, ट्रम्प म्हणतात त्यांचं पॉलिटिकल करिअर उद्ध्वस्त करू शकतो मी. आणि